ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांची बैठक होणार आहे आणि उद्धव ठाकरे माजी नगरसेवकांजवळ संवाद साधणार आहेत। आज दुपारी 12 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। उद्धव ठाकरे आज माजी नगरसेवकांजवळ संवाद साधणार आहेत आणि स्थानिक पातळीवरती निवडणुकीच्या अनुषंगाने आढावा घेतील। उद्धव ठाकरे आज दुपारी 12 वाजता नगरसेवकांना भेटणार आहेत, त्यांच्याजवळ चर्चा करतील आणि येणाऱ्या महापालिका निवडणुकांसाठी काय नेमकी रणनीती आखायची आहे या संदर्भात आज चर्चा केली जाणार आहे। ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांची आज बैठक असणार आहे। दुपारी 12 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि उद्धव ठाकरे त्यांच्याजवळ चर्चा करणार आहेत। सर्वच पक्ष येणाऱ्या निवडणुकांसाठी तयारीला लागलेले आहेत। अनेक पक्षांची सध्या बैठक सुरू आहे, बैठकांचं सत्र सुरू आहे आणि त्यामध्येच आता उद्धव ठाकरे हे देखील मागच्या वेळी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांजवळ त्यांनी संवाद साधला आणि आता पुन्हा एकदा माजी नगरसेवकांसोबत त्यांचा संवाद असणार आहे, चर्चा असणार आहे। मनोज दयाळकर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। मनोज, आज दुपारी 12 वाजता उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये माजी नगरसेवकांची बैठक होणार आहे, सविस्तर तपशील। नक्कीच तेजस, आपण उद्धव ठाकरे आज माजी नगरसेवकांची बैठक बोलवलेली आहे। आपण दुपारी 12 वाजता मातोश्री येथे ही नगरसेवकांची बैठक ही बोलवलेली आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलवलेली आहे। आपण जवळपास 6 ते 7 महिन्यानंतर माजी नगरसेवक यांची ही बैठक बोलवलेली आहे आणि आपण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर असताना अनेक नगरसेवक हे साथ सोडून जात आहेत आणि या माजी नगरसेवक यांची बैठक घेत उद्धव ठाकरे अडचणी जाणून घेतील, तसेच स्थानिक पातळीवर आढावा घेतील आणि आपण या ठिकाणी माजी नगरसेवक हे आपण शिंदे गटात भाजपमध्ये हे प्रवेश करतात आणि त्यांना कशा प्रकारे आपण रोखू शकतो आणि येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेला कशा प्रकारे आपण सामोरं जाऊ शकतो याबाबत ही बैठक बोलवली। त्यामुळे महत्वाची बैठक ही मानली जाते आणि उद्धव ठाकरे यातून काय आपण मार्गदर्शन करणार आहेत नगरसेवकांना हे देखील पाहणं गरजेचं ठरणार आहे। कारण की आता आपण 4 महिने राहिले स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी आणि त्यामध्ये महत्वाची तयारी ही करायची, कारण की मोठ्या प्रमाणात आपण नगरसेवक हे या उद्धव ठाकरे यांची साथ सोडून जात आहेत। अगदी धन्यवाद मनोज, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ।